आणि आता बातमी थेट दिल्लीतनं, कारण नीट प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन दिल्लीत सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर दिल्लीतही घडामोडींना वेग आलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यात बैठक पार पडतीये आणि त्यानंतर अमित शहा आणि पीएमओचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यात देखील बैठक पार पडली आहे। दुसरीकडे आता विरोधक देखील आक्रमक झालेत। राहुल गांधी पुढील रणनीती ठरवण्यासाठी सर्व खासदारांसोबत बैठक घेत आहेत। संध्याकाळी 6:30 वाजता राहुल गांधींच्या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे। दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद संसदेतही उमटताना पाहायला मिळाले। काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार आमने-सामने आले। एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। देशभरात पेपरफुटीच्या मुद्द्यांवरून विद्यार्थी आक्रमक झाले। दिल्लीतील जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू असतानाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। पेपरफुटी प्रकरणातील दोषींना शिक्षेसाठी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच संदर्भात पोस्ट केली आहे। विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वात आधी प्राधान्य असल्याचं मोदी या पोस्टमध्ये म्हणतात। देशभरात विरोधकांनी रस्त्यावर उतरलं असतानाच पंतप्रधानांनी ही पहिलीच पोस्ट केली आहे। दरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या पोस्टला राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे। देशातील तरुणांचं कल्याण आणि त्यांचं भविष्य हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे। सर्व पेपरफुटी प्रकरणांच्या सुनावणीला गती देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केलं जाईल, जेणेकरून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होईल। आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांच्या मालिकेतील हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। जो कोणी तरुणांच्या भविष्याशी खेळेल त्याला सोडलं जाणार नाही। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा आता थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचल्याची चर्चा रंगतेय। सूत्रांच्या माहितीनुसार ज्येष्ठ नेते शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मध्यस्थीची भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे। पंतप्रधान मोदी आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन दीर्घकाळ सुरू असून त्यावर तातडीनं तोडगा काढण्याची गरज असल्याचं मत शरद पवारांनी मांडलंय। विद्यार्थ्यांच्या मागण्या गांभीर्यानं घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, तसंच प्रश्न अधिक चिघळू न देता मार्ग काढावा अशी भूमिका पवार यांनी मांडल्याचं सांगितलं जात आहे। शरद पवारांच्या या भेटीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विषय प्रामुख्याने उपस्थित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। विद्यार्थी आंदोलनाबाबत शरद पवारांकडून मध्यस्थी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। काल शरद पवार आणि मोदींमध्ये दिल्लीमध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं।